जत विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचलेलो नाही, तुम्हीही खचू नका. 20,000 लोकांनी आपल्याला पसंती दिली, हीच तुमची आणि माझी कमाई आहे. पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या दमाने उभे राहत आपापल्या गावात सक्रिय व्हा. सक्षम विरोधक म्हणून जत तालुक्यात भूमिका पार पाडताना संघटना मजबूत करून नव्या दमाने वाटचाल करा. जत तालुक्यात आपली ताकद कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. माझ्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, संघर्ष केला, त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. स्वाभिमानी विचारांची लढाई आपण ताकदीने लढलो, त्यामुळे पराभवाची चिंता न करता मी मैदानात उतरलोय. तुम्हीही कामाला लागा, पुन्हा लढणार आणि जिंकणार असा आशावाद स्वाभिमानी विकास आघाडीचे पराभूत उमेदवार तम्मनगोंडा रवी पाटील यांनी चिंतन बैठकीत व्यक्त केला. जत विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार तम्मनगोंडा रवी पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी जाडर बौलाद येथील सभागृहात कार्यकर्त्यांची चिंतन बैठक घेतली. यावेळी रवी पाटील म्हणाले, काही दिवसात या मतदारसंघात जबरदस्त वातावरण तयार केलं. अनेक अडचणी होत्या, त्यात मी नौखा होतो. समोर सत्ता, संपत्ती आणि हजारो कोटींच्या कामांचा दावा, त्यामुळे सत्ता संपत्ती विरोधात सामान्य जनता अशी ही लढाई होती. कार्यकर्ते निकराने लढल्याने विरोधकांना घाम फुटला होता. कुठे काय चुकले, कुठे कमी पडलो याचं आत्मचिंतन आपण करू. पण ज्याप्रमाणे तुम्ही जीवाचं रान केलं आणि अभूतपूर्व लढा दिला, त्याबद्दल ऋणी आहे. ते पुढे म्हणाले की लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आजपासून कामाला लागा असे आदेशही त्यांनी दिलेत. नंतरची एक पहिली बैठक आहे, पण सर्वांनी फार मोठ्या संख्येने तो उपस्थित राहायला मला खूप अभिमान वाटत आहे. या ठिकाणी डेव्हलप गटातून वगैरे सर आहेत, त्यांचे सर्व टीम आलेले आहेत. संघ गटातून आरबी सर आले, आरबी पाटील सर त्यांच्याकडून आलेले आहेत. बिळूर गटातून आपले डेप्युटी सरपंच आपले शिंदे साहेब आहेत. अमोल सरकारांचे सगळं टीम आलेले आहे. आणि बसवराज पाटील बिळूर गटातून आलेले आहेत. आणि या ठिकाणी उंदी गटातून सुनील पोदार साहेब आणि कर्जगी, कोटी, बेळुकी या ठिकाणून आलेले आहेत. जाडबोला गटातून मातेश पाटील साहेब, सोनियाळ, विजय कुमार बघी, असं नाव काही लोकांचं घेतो, काही लोकांचं राहिलं तर पण नाराज होऊ नका. या ठिकाणी उच्चंडी गटातून सोडीचे सरपंच आहेत, भोजनवाडीचे टीम आहेत. सगळे बऱ्यापैकी या ठिकाणी डबलापूर, उच्चंडी, जत शहरातून नगरसेवक सगळे आपले कत्ती सोकार, किरणदादा बिचरगी सगळे लोक आलेले आहेत. या ठिकाणी जत तालुक्यातून शेगाव गटातून तिथं कुंभारीमधून अनेक माळीसाहेब आलेले आहेत. या ठिकाणी बऱ्यापैकी दरीवडची गटातून या ठिकाणी सिद्धनाथचे आपले सावकार आहेत, महादेव हुंदूर साहेब आहेत, हनुमंत गडदे साहेब आहेत. या ठिकाणी बऱ्यापैकी सगळे जिल्हा परिषद गटातून आलेले आहेत. या ठिकाणी सगळ्यांचे सुरुवातीला बसवराज पाटील साहेब प्रास्ताविक केले, त्यांचे मत मांडले. सुनील पोदार साहेबांनी सुद्धा त्यांचे वैयक्तिक मत मांडले आहेत. त्या ठिकाणी मानतेश पाटील साहेब वगैरे सर, विठ्ठल पुजारी, तर कोटी आपले PS कोटी सगळ्यांनी आपापलं मत मांडले. या ठिकाणी माझंही मी मत मांडतो. आज या ठिकाणी बरेच चर्चा झाल्या. आपण सर्वांनी सांगितलं सत्तेच्या बाजूला राहू, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहे, किंवा स्वाभिमानी आपण सर्व तालुक्यात एकत्र आहे. या ठिकाणी मी एक महत्वाचा विषय सांगणार आहे. जरा पुन्हा माताकडे समजतो. या ठिकाणी विधानसभा इलेक्शनच्या आधी भारतीय जनता पक्षाचं सर आपण काम करत होतो. इथं सगळ्यांनी म्हणले की तम्मनगोंडा जाईल तिथं, असं काही विषय नाही. या ठिकाणी माझ्यापेक्षा सिनियर वगैरे सर आहेत, आरबी सर माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. इथं आपले उमराणीचे डेप्युटी साहेब आहेत, माझ्यापेक्षा अनुभव आहे. सगळे मानतेश पाटील साहेब माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. इथे या ठिकाणी हल्ली मामा आहेत, तानाजी पाटील आहेत, सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. आता मीच नेता असं मी कधी समजत नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं तुम्ही एवढं विधानसभा लढणे इतपत आम्हाला ताकद दिली. या ठिकाणी विधानसभा ही काही सर चेष्टा नाही. आणि या ठिकाणी महाराष्ट्रातला एक इतिहास सांगतो. सांगलीमध्ये जयश्रीताई पाटील अपक्ष विधानसभा लढले, त्यांच्याबरोबर खासदार विशाल पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विश्वजित कदमाचे पुतणे जितेश कदम, 29 नगरसेवक